वळूयात पुढल्या बातमीकडे। ओंकार हत्ती दोडा मार्गमध्ये मुख्य कळपात गेलेला आहे। ओंकार हत्तीबाबत लवकरच निर्णय होईल। ओंकार हत्तीची सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोव्यात देखील दहशत पाहायला मिळाली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। मी आता या दोडामार्गच्या परिसरामध्ये जो ओंकार हत्ती आहे, जो टस्कर आहे, 10 ते 12 वर्षांचा हा हत्ती गोव्यातील सीमा भागात म्हणजे पथरादेवी भाग असेल किंवा सावंतवाडी तालुक्यातील मडुरा, सातोसे, कास या भागामध्ये धुमाकूळ घालवता शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं या भागात पाहिलं असेल तर। आणि एकंदरीत या हत्तीला पकडण्यासाठी वनताराची टीम सुद्धा आली। वनताराची टीम आल्यानंतर अनेक योजना आखण्यात आल्या, परंतु अजून पाहिलं असेल तर या हत्तीला जेरबंद करण्यात आलेलं नाहीये। वन विभाग जो सिंधुदुर्गचा आहे तो सुद्धा यासाठी प्रयत्नशील आहे। ओंकार हत्ती आणि बाकीचा जो कळप आहे एकत्र त्याच्यावर लक्ष निर्माण केलं जात आहे। आणि पाहिलं असेल तर पालकमंत्री या संदर्भात नितेश राणे यांनी सुद्धा स्पष्ट केलंय की ओंकार हत्तीबाबत आपण लवकर निर्णय घेऊ आणि इथे या हत्तींना दोडामार्गच्या जंगलात किंवा चंदगडच्या जंगलातच त्यांना स्थायिक करण्यात येईल असे त्यांचे प्रयत्न सुरू आहे। राज्य सरकार आणि वन विभाग यांच्या दृष्टीने चर्चा सुद्धा सुरू आहेत। वनमंत्री जे राज्याचे गणेश नाईक आहेत त्यांनी सुद्धा या संदर्भात निर्णय घेण्यास लवकरात लवकर सांगितलं आहे। त्यामुळे वन विभाग आता कधी या संदर्भात निर्णय घेतं हे पाहावं लागणार, कारण ओंकार हत्तीची दहशत ही वाढलेली आहे आणि चंदगड भागामध्ये हा हत्ती असल्यामुळे आता एकंदरीत इथल्या बागायती आणि शेतीला सुद्धा मोठं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। त्यामुळे ओंकार हत्तीला कधी पकडण्यात येईल हे मात्र पाहावं लागणार आहे। कॅमेराचे योगेश काडेसह रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। कर्नाटक, तमिळनाडू च्या इथे हत्ती कसं नियोजित पद्धतीने राहू शकत नाही असं त्याच सरकारने आम्हा लोकांना महाराष्ट्राला कळवलेलं आहे। म्हणून आता महाराष्ट्राच्या पातळीवर आम्ही काय करू शकतो? मग वनतारा आमचा पर्याय आहे का? महाराष्ट्रात दुसरा एकंदरीत आपण पर्याय उभा करू शकतो का? या बाबतीचा विचार महाराष्ट्र सरकारच्या पातळीवर वन खात्याच्या माध्यमातून आणि आमच्या गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण बसून त्याच्यावर मार्ग काढण्याचं काम आमचं सुरू आहे। लवकरात लवकर त्या बाबतीमध्ये एक ठोस उपाय, असा उपाय आम्ही निर्माण करायला प्रयत्न करतोय जो कायमस्वरूपी राहील। ओंकार हत्ती आणि त्यांच्याबरोबरचे कळप जो 5-6 महिने दोडामार्ग तालुक्यामध्ये आणि सावंतवाडीमध्ये थैमान घातलाय, त्यांनी शेतीचं बरंच नुकसान केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा नाहक त्रास झालेला आहे। तरी पण ओंकार हत्ती आता दोडामार्ग, केर, मोर्ले या ठिकाणी असून सध्या त्याच्यासोबत असणारे कळप जो चंदगडला गेला होता तो पण आता खाली उतरलेला आहे आणि त्यांचा त्रास नाहक शेतकऱ्यांना भोगावा लागतोय, तेथील ग्रामस्थांना भोगावा लागतोय आणि त्याचा इथे कुठेतरी प्रशासनाने त्याचा बंदोबस्त करावा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।